क्वालिटी ऑफ लाईफ एक इंडेक्स असतं सर, ज्यावरून शहराचे म्हणजे तुमची काही गोष्टी विकत घेण्याची पॉवर किती आहे, हेल्थ केअर म्हणजे तुमचे हॉस्पिटल्स वगैरे कसे आहेत, कॉस्ट ऑफ लिव्हिंग, प्रॉपर्टी प्राइसेस म्हणजे जागेचे, ट्रॅफिक, पोल्युशन, क्लायमेट, सेफ्टी. आज मुंबईमध्ये एक सेफ्टी म्हणून भारताच्या एक बघितलं पातळीवर तर मुंबई सर्वात सेफ सिटी आहे, पण बाकी सगळ्यामध्ये आपण तळपडलोय. तर ह्याचे आम्ही काही नंबर्स आणलेत. तर काही शहरं आहेत जशी नेदरलँडमधले, लक्झमबर्ग जर्मनीमधले, डेन्मार्क, स्वित्झर्लंड, फिनलँड सगळे 200च्या वर आहेत. ठीक आहे. मोस्टली युरोपमधलेच आहेत. आज युरोपची परिस्थिती थोडी गलपटली असली तरी. ऑस्ट्रेलिया वगैरे पण 180, 190 आहे. भारत बघितला तर 122, मुंबई 85 आहे आणि महाराष्ट्र तर एकदम 60च्या खालतीच गेलाय. मुंबई 85 आहे, ज्याच्यात आपलं कुठलाच क्रायटेरिया क्वालिफिकेशनच्या वर असा नाहीये. म्हणजे हा आमच्याकडे डेटा आहे. अच्छा, मुंबईमध्ये आल्यावर साऊथ मुंबई, कुलाबा चांगलं आहे. बँड्रा वेस्ट मीडियम, अंधेरी आणि असं घाटकोपर, धारावी वगैरे असं घेत गेलो तर ते वाईट 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 होतं. आता मुंबईकर जो आज इतके पैसे जमा करून दुनियाभरचे लोन काढून फीज मुलांची भरायची सगळं करून मुंबईत राहायचं, कशी मिळणार क्वालिटी ऑफ लाईफ? काय म्हणजे त्याचं म्हणजे हताश झालाय तो पण. नाही का याच्यामध्ये काय झालेलं आहे की प्रत्येकाला अधिकार मिळायचा हा इश्यू आहे. जो उठतो, ज्याला वाटतं काय करायचं ते तो करायला मोकळा आहे. जसं आता मग आपण बराच उशीर चर्चा करतो आहोत, कुणी कुठेही दुकान थाटावं. जसं ते शोरमाची दुकानं, शोरमाचा स्टॉल असतो, त्या स्टॉलमध्ये सिलेंडर असतो. आता आपण आपल्या फायर ब्रिगेडच्या कायद्याप्रमाणे किंवा महापालिकेच्या कायद्याप्रमाणे हे एक डेंजरस झोन आहे. म्हणजे आपण वी डोंट अलाउ सिलेंडर्स ऑन रोड. हां, आता तो एक तर तो ते करत असतो, पुन्हा तो भर रस्त्यामध्ये त्याचं ते बर्निंग वगैरे सुरू असतं. हां, मग आता कोण इथे व्हेजिटेरियन आहेत, नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत, पण कोणालाही त्याच्यामध्ये पर्याय नाही आहे. कारण कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही आहे. हे सगळं कधी येईल की रेस्ट्रिक्शन्स आहेत ती लोक प्रॉपरली फॉलो करतील आणि करायला लावणाऱ्या एजन्सीज त्यांच्याकडे ते करायला लावतील. आज लोकांचा पोलिसांवरचाच विश्वास उडालेला आहे. ते म्हणतात जाऊन तरी काय करायचं आहे, किंवा महापालिकेवरचा विश्वास उडालेला आहे. आता मी बघतोय ती एक बाई बिचारी माझ्या मागे कधीपासून लागलेली आहे. मला वाटतं जवळजवळ 3 दिवसापूर्वी रात्री तिचा मला मेसेज आला. सी वॉर्डमधली एक बाई आहे. तिच्या मुलाला उलट्या झाल्या आणि रात्री ॲडमिट करावं लागला 1-1:30 वाजता. तर कारण काय, तर ह्या सी वॉर्डमध्ये गोल्डन ऑर्नामेंट्स बनवणाऱ्या खूपशा फॅक्टऱ्या घराघरामध्ये आहेत, म्हणजे बिल्डिंगमध्ये आहेत. आणि ते त्यांच्या प्रत्येकाचे धूर त्या सायलेन्सर त्यांना लावलेल्या त्या चिमण्याद्वारे सोडत असतात. आता हा धूर सगळा कार्बन सूट सगळ्या यांच्या घरात येतात आणि दोज आर पॉयझनस गॅसेस. आता ते आल्यामुळे काय होतं की ती बाई बिचारी इतकी म्हणजे परेशान झालेली आहे. मग मी लगेच तातडीने मी माझ्या कन्सर्न संबंधित अधिकाऱ्यांना कळवलं. त्यांनी म्हणजे आमचे DMC आहेत त्यांना कळवलं. त्यांनी लगेच वॉर्डला कळवलं. वॉर्डची लोकं गेली, त्यांनी चिमण्या तोडल्या आणि गेले. मला वाटलं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तिने पुन्हा चिमण्या तोडताना त्या व्हिडिओ टाकला मला, मी टाकला फेसबुकवरती. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने चिमण्या लावल्या त्यांनी. आता नवीन चिमण्या लावल्याबरोबर पुन्हा तिचा मला याला सब देखो चिमणी लगा रहा है नया, लावतानाच त्यांनी व्हिडिओ पाठवले. पुन्हा मी तिकडे पाठवला. आता ह्याला एंड काय? आम्ही BMC प्रॉसिक्यूट करू शकतो, पण आता अशी सिच्युएशन आहे की प्रत्येकजण आपल्या त्या इलेक्शनमध्ये बिझी आहे. म्हणजे मी सांगू शकत नाही जा बाबा MRTP घे, त्याला जाऊन हे कर म्हणून. आता त्यामुळे आपल्याला सहन करण्याशिवाय पर्याय नाही. कारण ही माणसं एवढी निगरगट्ट झालेली आहेत की हे काय ऐकण्याच्या पलीकडे आहेत. मग मी काल रात्री बसून, मी ॲडव्होकेट आहे, याचा मी आजपर्यंत कधी फायदा घेतलेला नाही, पण मी रात्री जाऊन NGTच्या साईटवरती जाऊन माझा ॲडव्होकेट म्हणून मी नोंदणी काल नोंदवली ई-फायलिंगमध्ये. पर्याय नाही माझ्याकडे. आता मी ई-फायलिंग करून मी उद्या ह्यांच्यावरती मी हा मॅटर मी NGTमध्ये घेऊन जाणार. अल्टिमेटली सफरर विल बी BMC. बरोबर. पण आता अशी वेळ आलेली आहे की मला माहिती आहे की महापालिकाच अनसोरेबल आहे. महापालिकाच्या अनसोरेबल होण्याचं कारण काय, तर हे आपले नाकर्ते लोक जे म्हणजे
थोड्याशा पैशासाठी वगैरे ॲडजस्ट होतात किंवा लोकांच्या हिताची काळजी करत नाहीत. आता हे आज आलेले नाहीत. असे अनेक लोक तिकडे आहेत जे अगदी म्हणजे कुणालाही न मानता ह्या करत आहेत अशा गोष्टी. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटी लाईफ मिळणार कुठे? कारण माणसं इतकी मुजोर झालेली आहेत, त्यांना माहिती आहे की पैसा फेकला की आपण काही करू शकतो. आणि हे ज्या दिवशी संपेल, ज्या वेळेला ही पैशाची मस्ती ज्या वेळेला उतरेल, त्यावेळेला आपण म्हणू की मुंबईची क्वालिटी लाईफ मुंबईकरांना मिळेल. नाहीतर मुंबईकरांना ह्याच परिस्थितीमध्ये सफर करायचा आहे जर त्याने आज आवाज उचलला नाही तर. आणि मग हेच पुढे जी नवी मुंबई, दुसरी मुंबई, तिसरी मुंबई बोलतं हे तिकडे म्हणजे नाही दे आर व्हेरी प्लॅन्ड सिटीज. म्हणजे तिकडे हे बघितलं त्रास होऊ नाही. शकत नाही. कारण काय आहे, एक तर तिथे खूप म्हणजे मला माहित नाही का आणि कसं, पण दे आर प्रॉपरली मेंटेनिंग द थिंग्स. ते शेवट इट वॉज अ प्लॅन्ड सिटी नवी मुंबई ॲज फार ॲज कन्सर्न.